हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 24वा हप्ता याबद्दलची एक मोठी अपडेट आलेली आहे. आणि ही अपडेट लाडक्या बहिणींनो तुम्हाला खूप काही सांगून जाणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, काल सोमवारी 10% महिलांनाच काय झालेलं आहे, वितरण झालेलं आहे. तर उर्वरित बहिणींना वितरण कधी होणार आहे याबद्दलची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जूनचा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालाय का? नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. समजा नसेल आला तरी सुद्धा तुम्ही कमेंट करा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा. मग तुम्हाला योग्य पद्धतीने सगळंच माहिती मिळेल. मग आज वितरण सुरू होणार का? येस लाडक्या बहिणींनो, जे काल वितरण कमी बहिणींना झालं, तर आज मोठ्या प्रमाणामध्ये वितरण सुरू होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तेव्हा सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले असेल असं मला वाटतंय. बघा, लाडक्या बहिणींनो, काल होती 13 जुलै, म्हणजे जो जून महिन्याचा हप्ता होता, ज्याचा जी आर 8 तारखेला प्रसिद्ध झाला होता. तर लाडक्या बहिणींनो, 13 तारखेला म्हणजे काल खूप कमी प्रमाणामध्ये वितरण सुरू करण्यात आलं होतं. ऑलमोस्ट 10% बहिणींनाच वितरण झालेलं आहे. आणि उर्वरित 90% बहिणींना वितरण कधी होणार? तर आज वितरण पुन्हा सुरू होणार आहे. पुन्हा सुरू होणार आहे. उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 14, 15, 16 या आता 3 दिवसांमध्ये. काल तर खूपच कमी प्रमाणामध्ये झालं. का असं झालं माहिती नाही. आणि 14, 15, 16 या 4 दिवसांमध्ये आता वितरण आपल्या प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला जमा होतील. सोबत लाडक्या बहिणींनो, काल एक माहिती आदित्य तटकरे मॅमनी ई-के-वाय-सी नंतरची जी कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दल दिलेली आहे. ती काय बघून घेऊयात. लाडकी बहीण योजनेतून तब्बल 81 लाख महिलांना वगळले. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. ई-के-वाय-सी नंतरची कारवाई म्हणजे ई-के-वाय-सी झाल्यानंतर असंख्य बहिणी काय झाल्या होत्या, अपात्र झाल्या. त्या संदर्भातला हा जी माहिती आहे ई-सकाळला किंवा सकाळ न्यूजपेपरला आपल्या आदित्य तटकरे मॅमनी दिलेली आहे. ई-के-वाय-सी पडताळणीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 81 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले. पात्र लाभार्थ्यांची संख्या 1,67 ते 1,7 म्हणजे 70 कोटी असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे मॅम यांनी दिली. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी पडताळणीनंतर सुमारे 81 लाख नोंदणीकृत लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आले, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी दिली आहे. म्हणजे कालच माहिती देण्यात आली आहे. आणि दरम्यान या योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलेला आहे. झालेलाच आहे. तुम्ही बघत आहात, की वितरण 8 तारखेला जी-आर येतो आणि आज 14 तारीख आहे. 13 तारखेला तुम्ही वितरण करता सोमवारी, तेही खूप कमी प्रमाणामध्ये. मग जे विरोधी पक्ष आहेत त्यांना तर हेच पाहिजे आहे. अपात्र नोंदणी, प्राप्तिकर भरणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना या योजनेतून वगळण्यासाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती, असे मंत्री आदित्य तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. त्या म्हणाल्या, की योजना सुरू झाली तेव्हा 2,63,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,47,00,000 महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळाला. मात्र ई-के-वाय-सी नंतर ही संख्या आता कमी झालेली आहे. 28 जून 2024 रोजी झालेल्या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा ₹1,500 दिले जातात. 93,00,000 लाभार्थी कमी झाल्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना तटकरे ई-के-वाय-सी नंतर लाभार्थींची संख्या 1,67,00,000 ते 1,70,00,000 इतकी सुमारे आहे. सुमारे 62,00,000 महिलांनी वारंवार मुदतवाढ देऊनही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये. मग यांनी जर पूर्ण केली नसेल, त्या विधवा महिला होत्या, एकल महिला होत्या, ज्यांनी भीतीपोटी ई-के-वाय-सी केली नाहीये, तर त्यांना एक डबल चान्स द्या ना आदित्य तटकरे मॅम. तुमच्याकडे एक आम्ही नम्र विनंती करतो. महाराष्ट्रातील प्रत्येक भाऊ तुमच्याकडे नम्र विनंती करतो, की ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत, ज्यांनी ई-के-वाय-सी नाही करू शकल्या, त्यांना काय करून द्या, एक नवीन आणून द्या आणि त्याच्या माध्यमातून त्यांची ई-के-वाय-सी करून घ्या. 16,00,000 लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. तर 4.42 लाख लाभार्थी शासकीय कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याचे अपात्र ठरले. काही पुरुष आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचा आला असून त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार, पण वसुली होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 24वा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता भेटला का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज पुन्हा सुरू होणार का? येस होणार. तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार. आणि जर तुम्हाला जूनचा हप्ता आला नाही, नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा करा. टाइप करा आणि कमेंट करा. आता थांबतो लाडक्या बहिणींनो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय